Hello students, today we have to start new chapter, wave optics. This is chapter number 7. We have learned that light travels in a straight line while traveling through a uniform and homogeneous medium. The path of light is called ray of light. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन प्रकरण सुरू करायचे आहे, ते म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स. आतापर्यंत आपण असे पाहिलेले आहे की लाईट ही युनिफॉर्म आणि होमोजिनियस मीडियम मध्ये सरळ रेषेत प्रवास करते. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस अँड युनिफॉर्म मीडियम. युनिफॉर्म आणि होमोजिनियस माध्यमामधून ही लाईट सरळ रेषेत प्रवास करते. द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड रे ऑफ लाईट. मग आता लाईट ज्या मार्गावरून जाते त्याला रे ऑफ लाईट असे म्हणतात. तर इथे हा एक रे ऑफ लाईट आहे, हा दुसरा रे ऑफ लाईट आहे, हा तिसरा रे ऑफ लाईट आहे. When such a ray of light strikes on the surface of another medium, what will happen? Here, when ray of light incident on the surface of this medium, then this ray of light either reflects as like this or refracts. Here, when such a ray of light strikes on the surface of another medium, it gets reflected or refracted, changes its direction, and moves along another straight line. तर जेव्हा असा एखादा प्रकाश किरण, रे ऑफ लाईट म्हणजे प्रकाश किरण, हा प्रकाश किरण जेव्हा अशा एखाद्या दुसऱ्या मीडियमच्या बाउंड्रीवरती, सरफेस वरती जेव्हा स्ट्राईक होईल, आदळेल, तेव्हा तो प्रकाश किरण एकतर त्याच मीडियम मध्ये पुन्हा जातो किंवा दुसऱ्या मीडियम मध्ये दिशा बदलून जातो. जेव्हा प्रकाश किरण दुसऱ्या मीडियमच्या सरफेस वरती इन्सिडेंट होतो तेव्हा तो प्रकाश किरण दिशा बदलून पुन्हा त्याच माध्यमात जाईल किंवा दिशा बदलून तो दुसऱ्या माध्यमात सुद्धा जाईल. जर दिशा बदलून तो त्याच माध्यमात जात असेल तर याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि समजा इन्सिडेंट झालेला प्रकाश किरण हा दिशा बदलून जर दुसऱ्या माध्यमामध्ये गेला तर त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर जेव्हा लाईट दुसऱ्या माध्यमाच्या पृष्ठभागावरती इन्सिडेंट होते तेव्हा ती लाईट एकतर रिफ्लेक्ट होते किंवा रिफ्रॅक्ट होते. लाईट पुन्हा त्याच माध्यमात जाणे, दिशा बदलून जाणे म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि लाईट दिशा बदलून जर दुसऱ्या माध्यमामध्ये जात असेल, रे ऑफ लाईट, तर त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. लेट्स सी अँगल ऑफ इन्सिडन्स. व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स? वी हॅव टू सी द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल to the reflecting surface is called angle of incidence. आता या ठिकाणी हा इन्सिडेंट रे आहे आणि हा नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे त्या रिफ्लेक्टिंग सरफेसला काढलेला परपेंडिक्युलर आहे, स्तंभिका असे म्हणतात मराठीमध्ये. तर हा नॉर्मल किंवा स्तंभिका आहे आणि हा इन्सिडेंट रे, आपाती किरण. तर या आपाती किरणाने या स्तंभिकेशी किंवा ह्या नॉर्मलशी, ह्या लंबाशी केलेला हा जो कोन आहे, हा अँगल, याला अँगल ऑफ इन्सिडेन्स असे म्हणतात. व्हॉट इज अँगल ऑफ इन्सिडेन्स? द अँगल बिटवीन
this angle between the incident ray and this normal. This angle is called as the angle of incidence. Angle of incidence is generally represented by angle of notation I. Then let's see what is angle of reflection. Angle of reflection, the angle between the reflected ray and the normal to the reflecting surface is called angle of reflection. तर हा रिफ्लेक्टेड रे आहे आणि हा नॉर्मल आहे. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये हा जो अँगल आहे याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. व्हॉट इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन? The angle between the reflected ray and normal to the reflecting surface is called the angle of reflection. Let's study laws of reflection. Here we have studied these laws of reflection, but just revise. Laws of reflection आपण पाहिलेले आहेत. तर रिफ्लेक्शनचे हे मुख्य दोन नियम आपण इथे पाहूया. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे and the normal to the boundary surface at the point of incidence are in the same plane. This is the first law. What is this incident ray, then this reflected ray and this normal? All three lie in the same plane. तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्रतलामध्ये असतात. हा पहिला नियम आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधील पहिला नियम आहे. तर इथे पॉइंट ऑफ इन्सिडन्स असे म्हटलेले आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल टू द बाउंड्री सरफेस. बाउंड्री सरफेसला काढलेला नॉर्मल, पण कुठे काढलेला? ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेन्स. पॉइंट ऑफ इन्सिडेन्स म्हणजे हा पॉइंट आहे ज्या ठिकाणी प्रकाश किरण इन्सिडेंट होतो. इन्सिडेंट रे इन्सिडेंट होतो म्हणजे पडतो. त्या दुसऱ्या मीडियमच्या बाउंड्रीवरती प्रकाश किरण ज्या ठिकाणी पडतो त्याला पॉइंट ऑफ इन्सिडेन्स असे म्हणतात. मग त्या पॉइंट ऑफ इन्सिडेन्सच्या ठिकाणी काढलेला नॉर्मल. तर हा नॉर्मल, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्लेन मध्ये असतात. हा पहिला नियम आहे. दुसरा लॉ, सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन, द अँगल ऑफ इन्सिडेन्स I is equal to the angle of reflection R. What is second law of reflection? Second law of reflection, this angle of incidence I is equal to angle of reflection R. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणजे आपाती कोन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तित कोन. तर हे परावर्तन कोन आणि आपाती कोन हे दोन्ही सारखे असतात. अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही सारखे असतात, इक्वल असतात आणि कोणत्याही रिफ्लेक्शनच्या बाबतीत. सो दीज आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. Let's see laws of refraction. The incident ray, the refracted ray and the normal to the boundary between two media at the point of incidence are in the same plane. Similar, just like reflection, first law of refraction is the same. What is first law of refraction? The incident ray, the refracted ray and the normal drawn to the boundary between two media at the point of incidence are in the same plane. तर इथे इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि हा नॉर्मल आहे. कुठे काढलेला आहे तो? तर दोन सरफेसला, दोन मीडियमला सेपरेट करणारी जी बाउंड्री आहे
दोन मीडियमला सेपरेट करणारी ही बाउंड्री, ह्या बाउंड्रीला ज्या ठिकाणी रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतो म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडेंट होतो त्या ठिकाणी काढलेला हा नॉर्मल आहे. तर इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये असतात, सेम प्लेन मध्ये असतात. हा पहिला नियम आहे रिफ्रॅक्शनचा. व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन? द इन्सिडेंट रे, the refracted ray and the normal are in the same plane. They lie in the same plane. Then second law, the angle of incidence I and the angle of refraction R are related by n1 sin I is equal to n2 sin R, where n1 and n2 are the absolute refractive indices of medium 1 and 2 respectively. तर अँगल ऑफ इन्सिडेंस I आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R हा या ठिकाणी हा अँगल ऑफ इन्सिडेंस I आहे, हा अँगल ऑफ इन्सिडेंस I आणि हा जो आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R म्हणा. तर अँगल ऑफ इन्सिडेंस I आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R या दोघांच्या मधील जे रिलेशन आहे ते साइन n1 sin I is equal to n2 sin R असे असते. इथे n1 हा फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. n2 हा दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ही जी लाईन दाखवलेली आहे लाईनच्या वरती हा हे मीडियम 1 आहे, एक माध्यम. या लाईनच्या खालती असलेले हे दुसरे माध्यम आहे. पहिल्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1, दुसऱ्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2 आणि हे अँगल ऑफ इन्सिडेंस I आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R यांच्यामध्ये रिलेशन साइन I n1 sin I is equal to n2 sin I. याच्यावरूनच स्नेल्स लॉ सांगितलेला असतो. स्नेल्स लॉ हा रिफ्रॅक्शनचा नियम आहे. तर साइन I आणि साइन R यांचा रेशो कॉन्स्टंट असतो, हा स्नेल्स लॉ आहे. म्हणजेच n1 sin I is equal to n2 sin R. तर साइन I divided by sin R will be equal to n2 upon n1 which is equal to constant. So this is the Snell's law. तर हे रिफ्रॅक्शनचे दोन लॉज आहेत. कोणते दोन लॉज? फर्स्ट लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल सेम प्लेन मध्ये असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. आणि अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्यामध्ये रिलेशन n1 sin I बरोबर n2 sin R असे असते. We have also learnt about the reflection of light produced by spherical mirrors and refraction of light through prisms and curved surfaces of lenses. गेल्या वर्षी आपण हे मिरर्स पासून लाईटचे रिफ्लेक्शन कसे होते ते पाहिलेले आहे. हा कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर वरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचे रिफ्लेक्शन कसे होते हे गेल्या वर्षी पाहिलेले आहे आपण. किंवा हे प्रिझम वरती किंवा लेन्सेस वरती जर लाईट इन्सिडेंट झाली तर त्या लाईटच्या रिफ्लेक्शन कसे होते हे सुद्धा पाहिलेले आहे. इथे हा कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर वरती असा लाईटचा पॅरलल बीम जर इन्सिडेंट झाला तर लाईट रेज हे अशा प्रकारे रिफ्लेक्ट होतील आणि रिफ्लेक्ट झालेले लाईट रेज ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस वरील अशा एखाद्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होतील, फोकस होतील. When parallel beam of light incident on a concave mirror, then after reflection this reflected light rays converge at a single point on the principal axis as like this. Then in case of the convex mirror, this is about the concave mirror. Then about the convex mirror, when parallel beam of light incident on such a convex mirror, then these light rays reflect as like this. After reflection from this convex mirror,
these light rays appear to diverge from such a single point on the principal axis. We call this point as a focus here. So, in this way, refraction of light from this concave mirror or convex mirror takes place. तर कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर पासून लाईटचे रिफ्लेक्शन कसे होते हे गेल्या वर्षी आपण पाहिलेलेच आहे. In case of this prism, this is the incident ray. When incident ray strikes on this surface AB of the prism, it gets refracted as like this. Then this ray again suffers second refraction at the surface BC and it travels as emergent ray as like this. तर या आकृतीमध्ये लाईटचे रिफ्रॅक्शन प्रिझम पासून कसे होते तर इन्सिडेंट रे AB या पृष्ठभागावरती पडल्यानंतर तो अशा प्रकारे रिफ्रॅक्ट होईल. त्यानंतर हा रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो पुन्हा सरफेस AC वरती पडल्यानंतर पुन्हा तो रिफ्रॅक्ट होतो आणि तो अशा प्रकारे एमर्जंट रे म्हणून ट्रॅव्हल होईल. तर लाईट रेची जी डायरेक्शन आहे ते अशा पद्धतीने चेंज होते. लाईटचे प्रिझम पासून होणारे रिफ्रॅक्शन हे अशा प्रकारे असते. The position and nature of the image, whether the real or virtual, depends on the position of the object and the focal length of the mirror or lens. तर मिरर आणि लेन्स याच्यापासून ज्या इमेजेस तयार होतात त्या इमेजेस एकतर रिअल इमेजेस असतील किंवा व्हर्च्युअल इमेजेस असतील. त्या इमेजेसचे नेचर आणि पोझिशन ही ऑब्जेक्टची पोझिशन आणि फोकल लेंथ यावरती अवलंबून असतात. मिरर किंवा लेन्सची फोकल लेंथ आणि ऑब्जेक्ट हा मिरर किंवा लेन्स पासून कुठे आहे याच्यावरती त्या मिरर आणि लेन्सने तयार केलेल्या इमेजची पोझिशन आणि नेचर अवलंबून असते. तर या आकृतीमध्ये ही जी पहिली लेन्स आहे या पहिल्या लेन्समध्ये हा ऑब्जेक्ट AB जो आहे तो ह्या लेन्सच्या फोकल लेंथच्या पलीकडे आहे आणि असे असताना या लेन्सने निर्माण केलेली जी इमेज आहे ती A1B1 आहे. A1B1 ही इमेज आहे. ही इमेज इन्व्हर्टेड दिसते, उलटी झालेली आहे आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे आता ही जी इमेज आहे A1B1 ही दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते आहे. मग ह्या दुसऱ्या लेन्सने तयार केलेली जी इमेज आहे ती A2B2 असे आहे. तर ही जी इमेज आहे ती सुलटी आहे. तर ही इमेज आहे ती A1B1 सारखीच आहे, सुलटी इमेज असे म्हणणार आपण याला. तर अशा प्रकारे पदार्थ कुठे ठेवलेला आहे त्यावरती इमेज कशी असणार आणि तिचे नेचर कसे असेल, तिची साईज किती असेल हे यावरती अवलंबून असते. इमेजचे नेचर आणि साईज हे कशावरती अवलंबून असेल तर ऑब्जेक्टची पोझिशन आणि ऑब्जेक्टची पोझिशन आणि त्या लेन्स किंवा मिररची फोकल लेंथ याच्यावरती अवलंबून असते. तर या गोष्टी आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. We have to see the first point in this chapter, that is the nature of light. Let's see first corpuscular nature of the light. We have to see what is the corpuscular nature of light. We know that light travels in a straight line. Light propagates in straight line and it is called as the rectilinear propagation of the light. आपल्याला माहित आहे की लाईट ही सरळ रेषेत प्रवास करते. मग लाईटचे सरळ रेषेत पुढे पुढे जाणे जे आहे याला रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट असे म्हणतात.
Here, formation of the shadows as well as formation of the images by mirrors and lenses has been understood by considering the rectilinear motion of light rays. तर शॅडोज कशा तयार होतात किंवा इमेजेस मिरर आणि लेन्सेस पासून तयार झालेल्या ज्या इमेजेस आहेत ह्या आपण जर लाईट सरळ रेषेत ट्रॅव्हल होते असे गृहीत धरले तर आपल्याला त्या समजून घेता येतात. Here we can understand the formation of images by mirrors and lenses as well as formation of the shadows. If we consider the light travels in straight line, तर प्रकाश हा सरळ रेषेत जातो, त्याला रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट असे म्हणतात. याच्यावरून आपल्याला हे शॅडोज कशा तयार होतात किंवा मिरर आणि लेन्सेस पासून इमेजेस कशा तयार होतात हे समजून घेता येते. Here, from this rectilinear propagation of the light, scientist Descartes proposed that the light consists of the particles. तर हे लाईटच्या रेक्टिलिनियर प्रोपगेशन वरून किंवा ह्या इमेजेस तयार होणे, शॅडोज तयार होणे, लाईट सरळ रेषेत गेल्यामुळे याच्यावरून डेस्करेट या सायंटिस्टने लाईट मध्ये पार्टिकल असतील अशा प्रकारची एक संकल्पना प्रपोज केलेली आहे, मांडलेली आहे. न्यूटन डेव्हलप्ड this concept further and proposed that light is made up of particles called the corpuscles, which are hard, elastic and massless. मग डेस्करेट या सायंटिस्टने मांडलेले जे प्रपोजल आहे की ज्याच्यामध्ये लाईट मध्ये पार्टिकल्स असावेत, हाच कन्सेप्ट न्यूटन या सायंटिस्टने पुढे डेव्हलप केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, न्यूटनच्या म्हणण्यानुसार लाईट मध्ये इलॅस्टिक, हार्ड आणि मासलेस पार्टिकल्स असतात. अतिशय कठीण, इलॅस्टिक आणि वस्तुमान नसलेले पार्टिकल्स असतात आणि त्या पार्टिकल्सला कॉर्पिस्कल्स असे म्हणतात असे न्यूटनने सांगितलेले आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन, light consists of very hard, small, elastic and massless particles, and these particles are called as the corpuscles, and therefore this theory is called as the corpuscular theory also. Newton's theory about this light is also called as the Newton's corpuscular theory, because according to him light consists of particles and these particles are called as the corpuscles. This is the first point. The second point, from where these corpuscles imitate, हे जे कॉर्प्युस्कल्स आहेत ते कॉर्प्युस्कल्स कुठून येत असतील किंवा कुठून एमिट केले जातात. A source of light emits these corpuscles and corpuscles travel along straight lines in the absence of external force. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार सोर्स ऑफ लाईट पासून हे कॉर्प्युस्कल्स एमिट केले जातात आणि जर ह्या कॉर्प्युस्कल्स वरती कोणताही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर ते कॉर्प्युस्कल्स हे सरळ रेषेत ट्रॅव्हल होतात, सरळ रेषेत जातात. व्हॉट इज द सेकंड पॉइंट? ए सोर्स ऑफ लाईट emits the corpuscles and the corpuscles travel along the straight lines in the absence of external force. Then third point, when the light corpuscles strike reflecting surface, they undergo elastic collisions and as a result follow the laws of reflections. आता इथे लाईटचे रिफ्लेक्शन्स कसे होते किंवा
रिफ्लेक्शनचे लॉज कसे ओबे केले जातात, कसे फॉलो होतात हे सांगण्यासाठी न्यूटनने असे सांगितलेले आहे की जेव्हा हे कॉर्पिस्कल्स रिफ्लेक्टिंग सरफेस वरती स्ट्राईक होतात, आदळतात, तेव्हा इलॅस्टिक कोलिजन्स होतात आणि ह्या इलॅस्टिक कोलिजन्स मुळेच लाईटचे रिफ्लेक्शन होते. त्यामुळे आपल्याला लाईटचे जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत ते लॉज ऑफ रिफ्लेक्शन एक्सप्लेन करता येतात किंवा लाईट रेज ते लॉज फॉलो करतात. फोर्थ पॉइंट, ड्यूरिंग रिफ्रॅक्शन it is the difference in the attractive force between the corpuscles and particles of the medium that causes the change in the direction of the corpuscles. तर रिफ्रॅक्शन कसे होते हे सांगण्यासाठी न्यूटनच्या म्हणण्यानुसार जे कॉर्पिस्कल्स आहेत, लाईट रे मध्ये असणारे हे कॉर्पिस्कल्स आणि त्या मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात आणि एका मीडियम मधील पार्टिकल्स आणि कॉर्पिस्कल्स यामधील अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि दुसऱ्या मीडियम मधील पार्टिकल्स आणि कॉर्पिस्कल्स मधील अट्रॅक्टिव्ह फोर्स यांच्यामध्ये डिफरन्स असतो आणि ह्या डिफरन्स मुळेच रिफ्रॅक्शन, लाईटचे रिफ्रॅक्शन होते किंवा लाईट ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना डायरेक्शन चेंज करते, म्हणजेच रिफ्रॅक्शन होते. तर रिफ्रॅक्शन कसे होते हे सांगण्यासाठी काय सांगितलेले आहे, तर कॉर्पिस्कल्स आणि मीडियमचे पार्टिकल्स यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात आणि एका माध्यमामध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि दुसऱ्या माध्यमामध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स यांच्यामध्ये डिफरन्स असतो आणि ह्या डिफरन्स मुळेच लाईट रेची डायरेक्शन चेंज होते आणि रिफ्रॅक्शन होते. सो डिफरन्स इन द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन डायरेक्शन. That is, this difference in attractive forces is responsible for the refraction. Then fifth point, here a denser medium exerts larger attractive force on light corpuscles to accelerate them along the normal to the boundary. तर हा पाचवा पॉइंट आहे. या पाचव्या पॉइंट मध्ये असे सांगितलेले आहे की हे जे डेन्सर मीडियम आहे, समजा मीडियम 2 हे डेन्सर मीडियम आहे, मीडियम 1 हे रेरर मीडियम आहे. रेरर मीडियम म्हणजे विरल माध्यम, डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम. तर हे मीडियम 2 मधील जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स ह्या रे ऑफ लाईट मध्ये म्हणजे प्रकाश किरणामध्ये असलेले जे कॉर्पिस्कल्स आहेत त्या कॉर्पिस्कल्स वरती जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतात आणि ह्या जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स मुळे हे जे कॉर्पिस्कल्स आहेत ते कॉर्पिस्कल्स किंवा रे ऑफ लाईट म्हणा हा असा नॉर्मलच्या दिशेने ऍक्सेलरेट केला जातो आणि त्यामुळे हा रे ऑफ लाईट असा सरळ रेषेत ट्रॅव्हल न करता तो असा या नॉर्मलच्या साईडला बेंड झाल्याचा आपल्याला दिसतो किंवा असे सांगितलेले आहे. तर denser medium exerts larger attractive force due to which corpuscles are accelerated towards the normal to the boundary. Next point, point number 6. Thus, Newton's theory predicted that speed of light in the denser medium would be higher than the speed of light in rarer medium. त्या न्यूटनच्या थेअरीनुसार लाईटचे डेन्सर मीडियम मधील स्पीड म्हणजे VD म्हणूया आपण, स्पीड इन डेन्सर मीडियम, हे लाईटच्या रेरर मीडियम मधील स्पीड पेक्षा जास्त असते. स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम. परंतु नंतर असे सिद्ध झालेले आहे, एक्सपेरिमेंटली असे सिद्ध झालेले आहे की रेरर मीडियम मधील लाईटची स्पीड, रेरर मीडियम मधील लाईटचे स्पीड हे डेन्सर मधील स्पीडच्या लाईट पेक्षा जास्त असते.
Speed of light, experimentally it is proved that speed of light in rarer medium is higher, is greater than the speed of light in denser medium. Next point, 7th. In this theory, light of different colors corresponds to the corpuscles of different sizes. According to this Newton's theory, different colors of light are due to different sizes of the corpuscles. तर लाईटचे वेगळे वेगळे जे कलर्स असतात ते वेगळे वेगळे कलर्स असण्याचे कारण काय असावे न्यूटनच्या म्हणण्यानुसार? तर हे या ठिकाणी कॉर्प्युस्कल्स जे आहेत वेगवेगळ्या कलरच्या लाईट मध्ये असलेल्या कॉर्प्युस्कलच्या साईज वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे लाईटचे कलर्स वेगळे वेगळे असतात. हे न्यूटन्स कॉर्प्युस्कुलर थेअरीचा पुढचा पॉइंट आहे. न्यूटन परफॉर्म्ड several experiments in optics and could explain their result based on this theory. Let's see what is ray optics or geometrical optics. The study of optical phenomenon under the assumption that it travels in straight line as a ray is called ray optics or geometrical optics, as geometry is used in this study. तर आपण पाहिलेले काही ऑप्टिकल फिनॉमिनॉनचा स्टडी करताना आपण असे समजतो, असे गृहीत धरलेले आहे की लाईट ही सरळ रेषेत ट्रॅव्हल होते आणि सरळ रेषेत ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटचा जो पाथ आहे त्यालाच आपण रे ऑफ लाईट असे म्हणतो. मग लाईट रे ऑफ लाईट किंवा काही ऑप्टिकल फिनॉमिनॉन स्टडी करण्यासाठी आपण रे ऑफ लाईट अझम्स करतो, रे ऑफ लाईट कन्सिडर करतो, गृहीत धरतो. मग रे ऑफ लाईट कन्सिडर करून किंवा लाईट सरळ रेषेत ट्रॅव्हल होते असे गृहीत धरून आपण काही फिनॉमिनॉन ऑप्टिकल फिनॉमिनॉन एक्सप्लेन करतो. मग ज्या ऑप्टिक्स मध्ये किंवा ऑप्टिक्सच्या ज्या भागामध्ये लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते त्याला आपण रे ऑफ लाईट म्हणतो. हे गृहीत धरून अभ्यास केलेला असतो त्याला रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असे म्हणतात, कारण त्याच्यामध्ये जॉमेट्रीचा वापर केलेला असतो. The laws of reflection and the refraction and the formation of images that we have studied in earlier standard fall under this category. तर ray optics involves the study of laws of reflection, laws of refraction, then formation of images by the mirror, lenses, etc. तर मिररच्या किंवा लेन्समुळे निर्माण होणारे इमेजेस, शॅडोज, रिफ्लेक्शनचे नियम, रिफ्रॅक्शनचे नियम, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा रे ऑप्टिक्स मध्ये किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे नेचर ऑफ लाईट मध्ये जे कॉर्प्युस्क्युलर नेचर आहे ते कॉर्प्युस्क्युलर नेचर म्हणजे काय, हे कॉर्प्युस्क्युलर नेचर, कॉर्प्युस्क्युलर थेअरी म्हणजे काय किंवा ही थेअरी कोणी सांगितलेली आहे? तर कॉर्प्युस्कल्स थेअरी ही किंवा कॉर्प्युस्कल्स म्हणजे काय, तर लाईट मध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात, हार्ड असतात, इलॅस्टिक असतात आणि मासलेस असतात, त्यांना आपण काय म्हणतो? कॉर्प्युस्कल्स म्हणतो. तर ही जी थेअरी आहे या थेअरीनुसार हे कॉर्प्युस्कल्स सोर्स पासून एमिट होतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण असे पाहिले की लाईटचे रिफ्लेक्शन, लाईटचे रिफ्रॅक्शन कसे होते, लाईटला वेगळे वेगळे कलर्स कसे असतात वगैरे गोष्टी या थेअरीमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, थँक्यू.